नामवंत साहित्यिक ज्यांनी मराठी साहित्यामध्ये आपली नाममुद्रा उमटवलेली आहे, ज्येष्ठ साहित्यिक गौतमीपुत्र कांबळे सर, नामदेव माळी सर, नीलम मानगावे मॅडम, त्याचप्रमाणे ज्यांना अनुवादासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे ते आमचे मित्र बळवंत जेऊरकर सर. सर्वांची मी नावं घेत नाही. या मुलाखतीसाठी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आजच्या मुलाखतीसाठी उपस्थित असणाऱ्या सुनीता नागा मॅडम यांचंही मी स्वागत करतो. आत्ता आपण त्यांचा परिचय ऐकलेला आहे. त्यांनी हिंदी मराठी या दोन्ही भाषांमध्ये परस्पर अनुवाद केलेला आहे. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, कारण अनुवादकाला दोन भाषाचं चांगलं ज्ञान असावं लागतं. त्याच वेळेला तो एक साहित्यकृती दुसऱ्या भाषेमध्ये अनुवादित करू शकतो. अनुवाद ही काय भाषांतर असणारी प्रक्रिया नाही आहे, तर भावना केंद्रित अशा प्रकारची प्रक्रिया आहे. म्हणजे एखादी जी साहित्यकृती असते त्या साहित्यकृतीमध्ये ज्या भावना त्या भाषेमध्ये प्रकट केलेल्या असतात त्या लेखकानं, त्या कवीनं, त्याच भावना दुसऱ्या भाषेमध्ये वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं फार महत्त्वाचं कठीण काम अनुवादक करत असतो. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की भारतासारख्या देशामध्ये जिथं अनेक भाषा वापरल्या जातात, अस्तित्वात आहेत, अशा देशांमध्ये अनुवादकाचं महत्त्व फार आहे. याला कारण एखाद्या भाषेमध्ये असणारं साहित्यकृती, नासी फडके म्हणतात त्याला अक्षर वाङ्मय, अशा प्रकारचं अक्षर वाङ्मय दुसऱ्या भाषेतील वाचकांपर्यंत पोहोचवणं हे काम अनुवादक करत असतो. आधुनिक काळामध्ये तर अनुवादकाला फार महत्त्वाचं स्थान आहे आणि त्यामुळं अनुवादकाचं महत्त्व आजच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. आज ज्या वेळेला आपण अनुवादाचं पुस्तक एखादं वाचतो त्यावेळेला वेगवेगळ्या प्रांतातील सांस्कृतिक, सामाजिक, भौगोलिक अशा अवकाशाचा आपल्याला आस्वाद घेता येतो, आनंद घेता येतो. हे अनुवादामुळेच शक्य आहे. त्यामुळं आत्ता परिचयामध्ये आपल्याला सांगितलं रमजान मुल्ला सरांनी की जवळपास 9 पुस्तकांचा त्यांनी अनुवाद केलेला आहे. त्यामुळे हे महत्त्वाचं कार्य आहे. त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. त्या पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमामध्ये सांगलीमध्ये आले असतील तर त्यांची जडणघडण, आत्तापर्यंतचा जीवन प्रवास याबद्दल श्रोत्यांना ऐकायला उत्सुकता आहे. त्यांनी तो विशद करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वांना नमस्कार. आणि इथे बरेच परिचित चेहरे आहेत. जेऊरकर सर आहेत, ते इतके सिनियर अनुवादक आहेत, मी त्यांच्यासमोर काय बोलणार असा मला प्रश्न पडला आहे. अभिजित सर, सचिन पाटील, मुल्ला सर, सुनीताला तर मी ओळखते आणि लता अगदीच म्हणजे. तर शब्द साहित्य मंच, नीलम मानगावे, आमचा परिचय खूप आधीपासूनचा आहे. आणि तर शब्द साहित्य मंचचा हा सगळा परिवार आहे. तर सर्वांना माझा अगदी नमस्कार, आदरपूर्वक नमस्कार. आणि मला तर खरं माहेरी आल्यासारखं आहे, कारण माझं माहेर इचलकरंजी आहे. आणि माझ्या जडणघडणीचा जो तुम्ही मुद्दा मांडलाय, तर माहेर इचलकरंजी असल्यामुळे मी ह्याच भागातली आहे. हा आपल्याला दोन्हींना सांधणारा एक दुवा आहे असं मी म्हणेल. अनुवादक जसा पूल सांधतो तसा आपल्या हा जो इकडचा जो भाग आहे तो आपल्याला सांधणाराच आहे असं म्हणते. तर लहानपण किंवा जडणघडण किंवा माझा जर गतकाळ पाहिला तर आम्ही मूळचे राजस्थानी भाषिक, मारवाडी समाजातली मी होते. आणि माझे आई वडील राजस्थानमधल्या हरसोर ह्या अगदी छोट्याशा खेड्यातून आम्ही आलेलो आहोत. अजमेर दर्गा सगळ्यांना म्हणजे माहीतच असेल. तर अजमेर दर्गांमधल्या हरसोर नावाचं जे खेडं होतं ते तिथे माझे आई वडील होते. आणि माझ्या चुलत काकांना माझे वडील दत्तक गेले. त्यामुळे आम्ही परभणी जिल्ह्यातल्या सेलू इथे आम्ही तिथून आमचा प्रवास असा सुरू झाला आणि आम्ही सेलूमध्ये स्थायिक झालो.
आणि नंतर अर्थार्जनासाठी वडील इचलकरंजीला आले. त्यामुळे माझं बालपण घरामध्ये राजस्थानी आणि मारवाडी भाषा, मारवाडी सगळे आमचं खानपान, राहणीमान, खाद्यसंस्कृती, मारवाडी कुलाचार, सण वार हे सगळे राजस्थानी समाजातले होते. घरातसुद्धा आम्ही राजस्थानी भाषाच बोलतो, अजूनही आम्ही राजस्थानीच भाषा बोलतो. परंतु त्याचबरोबर माझं शिक्षण मराठी माध्यमातून माझं सुरुवातीचं शिक्षण झालं. हायस्कूलपर्यंतचं शिक्षण तर आम्ही नगरपालिकेच्या शाळांमधून, म्हणजे त्यावेळी शाळा नंबर 13, शाळा नंबर 14, मला वाटते अजूनही तो प्रकार असेल, शाळा नंबर 2, 7वीपर्यंत शिक्षण माझं अशा शाळांमधून झाला, ज्याला अस्खलित मराठमोळं वातावरण म्हणावं. अशा वातावरणात मी लहानाची मोठी झाले. हायस्कूलचं शिक्षण इचलकरंजीच्या गोविंदराव हायस्कूलमध्ये माझं शिक्षण झालं आणि ASC कॉलेज, जे आर्ट सायन्स कॉलेज इचलकरंजीचं आहे, त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी पिते आज. ॲक्च्युली मला आज ताप होता आणि मी क्रोसिन वगैरे घेऊन आलेले, त्यामुळे कदाचित घशाला थोडीशी कोरड पडते माझ्या. तर घरामध्ये राजस्थानी आणि बाहेरचं मराठी वातावरण, मराठी संस्कृती, मराठी सणवार, सगळ्या वर्गमैत्रिणींचा जो गोतावळा होता तो सगळ्या मराठी वातावरणात मी लहानाची मोठी झाले. म्हणजे जर घरामध्ये राजस्थानचा तीज हा जर पर्व उत्सव असेल तर बाहेर हरतालिका, गणपती, गौरी हे सुद्धा म्हणजे तेवढ्याच उत्साहानं आम्ही सहभाग घेत होतो. मला आठवते आमच्या गल्लीमध्ये ताजिया मोहरम हे सुद्धा खूप अशा दिमाखाने तिथे उभारले जायचे, त्यांची स्थापना व्हायची. तर ताजिया मोहरम, सण वार, होळी, दिवाळी तर एक कॉमन म्हणजे सगळ्यांमध्येच असतात, पण जे अगदी मराठमोळे ज्याला आपण गौरी, गणपती, हादग्याचे खेळ, आम्ही हादगा सुद्धा खेळलेला आहोत. त्यामुळे मराठी आणि हिंदी, राजस्थानी ह्या सगळ्या हातात हात घालून म्हणजे आपण एक प्रकारे त्यांच्यासोबत मी चाललेले आहे. त्यामुळे माझ्या जडणघडणीत घरातलं राजस्थानी संस्कृती आणि बाहेरच्या वातावरणात महाराष्ट्रीयन मराठा संस्कृती ज्याला आपण म्हणतो, या दोन्ही संस्कृतीशी माझी नाळ जोडली गेली. त्यामुळे मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषा अगदी आमच्या घरात त्यावेळी त्या काळचं धर्मयुग, साप्ताहिक हिंदुस्तान, सारिका, मुक्ता अशा प्रकारची माझ्या वडिलांना वाचनाची खूप आवड होती. आई सुद्धा माझी म्हणजे अतिशय म्हणजे शिक्षक, आमच्या मारवाडी समाजात मला वाटतं आमचंच कुटुंब असेल जिथे आमच्या 5 बहिणींना त्यांनी अगदी शिक्षण दिलं, वाढवलं. कोणती आडकाठी न घेता त्यांनी आम्हाला अगदी मोकळे वातावरण आईवडिलांनी दिलं. कदाचित त्याचाही परिणाम असेल की एका मारवाडी कुटुंबातून आलेली मी मुलगी, आणि शाळेतले वर्ग शिक्षक म्हणजे त्या काळच्या शाळा, तिथल्या त्या शिक्षकांची जी शिकवण, त्यांनी आम्हाला दिलेले धडे. मला आठवतं की मी प्रत्येक वक्तृत्व स्पर्धांमधून मी भाग घ्यायची आणि क्रमांक मिळवायची. शाळेमध्ये पण असताना पहिला नंबर मी कधी सोडला नाही 7वीपर्यंतचा. त्यामुळे मराठी आणि मराठी हा तर माझा अतिशय आवडता विषय होता. गणितात मी जेमतेम होते, पण भाषा विषयात मला चांगलीच गती होती. त्यामुळे हे सगळं मिळून माझी जी एक जडणघडण झाली. माझा तसा मूळ ओढा हिंदीमध्येच होता, कारण मी राजस्थानची असल्यामुळे, आणि हिंदीमध्येच लहानपणापासून अगदी माझ्या बहिणीने म्हणजे आम्ही अगदी 5वी 6वी पासून आम्ही धर्मयुगचे वाचक होतो त्या काळचे. म्हणजे अगदी नवभारत टाइम्स आमच्याकडे यायचं, म्हणजे त्यावेळी राजेंद्र माथुर हिंदीतले चांगले धर्मवीर भारतीसारखे संपादक होते. मुक्ता, सरिता, नंदन वगैरे अशी मासिकं, नियतकालिके आमच्याकडे यायचे. पण त्याचवेळी मी पु ल देशपांडे वाचलेले आहेत, ययाती, रणजित देसाईंना आम्ही वाचलं होतं. म्हणजे त्या काळी जे प्रचलित आणि लोकप्रिय असं जेवढं मराठी साहित्य होतं, मराठी नाटकांमधून मी भाग घेतलेला आहे. शाळेत असताना मराठी नाटकात अश्रूंची झाली फुले, रमेश भाटकरांची नाटकं, वसंतराव देशपांडेंच्या गणपतीच्या वेळी वसंतराव देशपांडेंच्या, कीर्ती शिलेदार यांच्या मैफिली व्हायच्या. आणि आपल्याला माहिती आहे आपल्या भागात गणपतीच्या वेळी जे मेळे आणि नाटकांची एक जी परंपरा आहे महाराष्ट्रातली, त्या सर्वांशी आम्ही परिचित होत गेलो. माझ्याबरोबरचे माझे जे काकांच्या मुली वगैरे होते, हे सगळे त्याच्यापासून अलिप्त होते. पण माझ्याच घरचं वातावरण असं होतं की आम्ही मराठी साहित्य, संस्कृती, कला ह्या सगळ्यांशी आम्ही जोडले गेलो. म्हणजे घरातलं जे राजस्थानी सांस्कृतिक वातावरण आणि त्याच सोबत हे महाराष्ट्रातलं वातावरण, या दोन्हीमधूनच माझी जडणघडण झाली असे मी नमूद करते. आपल्याला ऐकताना असं वाटलं की एक व्हर्सेटाईल पर्सनॅलिटी आज आमच्यासमोर इथे आहे आणि मॅडमने त्यांच्या जडणघडणीमध्ये बऱ्याच गोष्टी सांगितल्यात.
एक गोष्ट त्या सांगायच्या राहिल्यात. म्हणजे मला जो प्रश्न पुढचा विचारायचा आहे, खरं तर ज्यावेळी मुलाखतीसाठी मला अभिजितदादांनी विचारलं, मी विचार करत होते मला का सांगितलं असेल, का म्हणत असतील. आता लक्षात आलं की सुनीताची मुलाखत सुनीताने घ्यावी असा काहीतरी एक प्लॅन असेल, आम्ही हिंदीत हमनाम म्हणतो, हमनाम. तर ते तसं असेल तर मॅडमने त्यांचा परिचय करून म्हणजे सांगितले जडणघडण त्यांची, की बालपणापासून साहित्यिक वातावरण होतं आणि त्या मराठी आणि हिंदीशी जोडल्या गेलेल्या आहेत. त्या नाटकांमध्ये पण त्यांनी काम केलेलं आहे हेही त्यांनी सांगितलं. आता त्यांच्या भगिनी समोर बसलेल्या आहेत आणि त्या संगीत विशारद आहेत हेही आपण जाणलेलं आहे. पण एक हिडन पैलू मॅडमने सांगितलेला नाही, इथे कदाचित तो फक्त मला माहिती आहे. मॅडम स्टार मेकरवरती अतिशय छान गातात आणि त्या कारण तिथे मी त्यांना आणि त्या मला बऱ्यापैकी ओळखतात, तर ती एक त्यांची वेगळी ओळख आहे. आणि त्या म्हणजे कदाचित चांगल्या अभिनेत्री झाल्या असत्या, गायिका झाल्या असत्या, पण ते सगळं सोडून आपण अनुवादाकडे कसं वळालात. आणि माझा प्रश्न असा आहे की अनुवाद करताना आपण ज्यावेळी अनुवादासाठी एखादी कलाकृती निवडायची असं ठरवतो, तर त्यावेळी आपण काही निकष ठेवतो का, किंवा कुठल्या आधारावरती आपण ती कलाकृती निवडता? जसं की मी म्हटलं, ASC कॉलेजमध्ये माझं BA पर्यंत शिक्षण झालं. 12वी पर्यंत मराठी माध्यमातून सगळेच विषय होते. फर्स्ट इयर BAला मी हिंदी साहित्य हा विषय घेतला. मग त्याच्यानंतर BA माझं हिंदी साहित्यातून झालं आणि त्यावेळी मी विद्यापीठातून पहिली होते हिंदी BAला हिंदी साहित्यामध्ये. मग लग्न झालं. लग्नानंतर सोलापूरला माझं सासर होतं आणि सोलापूरला असताना जेव्हा सासऱ्यांना कळलं की BAला मी प्रथम होते, तर त्यांनी मला सांगितलं की तुला जर MA करायचं असेल तर तू करू शकतेस. मग मी लग्नानंतर एक्सटर्नल MA केलं आणि MAच्या दुसऱ्या वर्षामध्ये म्हणजे मला बाळ राहिलं. मी 9 महिन्याची गर्भवती होते. शेवटचा पेपर सोडवला होता तेव्हा माझ्या मुलीचा जन्म होणार होता. म्हणजे मला वाटतं की एप्रिल-मेच्या दरम्यान परीक्षा झाल्या आणि जूनमध्ये माझ्या मुलीचा जन्म झाला. मग त्यावेळी मला हायर सेकंड क्लास MAला मिळाला होता. हिंदी साहित्याकडे माझा ओढा होताच. म्हणजे हिंदीमध्ये वाचन, जसं की मी लहानपणापासून आम्ही हिंदीमध्ये वाचतच होतो. अगदी मला वाटते की माझ्या बहिणींना पण माहीत आहे की आम्ही त्यावेळी जैनेंद्र, आज्ञेय, जयशंकर प्रसाद, हरिवंशराय बच्चन, निराला, मुक्तिबोध ह्यांना आम्ही त्या काळात सुद्धा वाचलेला आहे. हरिशंकर परसाई, हजारी प्रसाद द्विवेदी, अगदी शेखर एक जीवनी, नदी के द्वीप, आज्ञेय, प्रेमचंद, तर आमच्याकडे सगळं संपूर्ण प्रेमचंद होतंच. त्यामुळे कदाचित माझा हिंदी साहित्याकडे ओढा असल्यामुळे मी मराठी साहित्याबद्दल माझा ओढा असूनही मी माझ्या शिक्षणासाठी ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी हिंदी साहित्याची निवड केली. मग त्याच्यानंतर मी MA झाले. मग अनेक माझ्या आयुष्यातला कदाचित असा एक टप्पा आला की मला लेक्चरशिप करायची होती. त्यावेळी मला वाटतं D.Ed B.Ed असं काही नव्हतं. तर तुम्हाला हायर सेकंड क्लास चांगल्या ह्याच्यामध्ये तुम्ही पास झाला तर ओळखीच्या माध्यमातून पण आपल्याला कॉलेजमध्ये शिकवण्याची वगैरे अशी त्यावेळीची ती परत होती. इवन मला आठवते की आमच्या कॉलनीमध्ये माझ्या सासऱ्यांचे मित्र होते, प्रोफेसर होते. तर ते म्हणाले होते की तुम्ही तुमच्या सुनेला आमच्या कॉलेजमध्ये पाठवा आणि 12वी पर्यंत त्या हिंदी विषय शिकवतील. पण काही कारणांनी, वैयक्तिक कारणं, अनेक अडचणींमुळे लेक्चरशिप मला करता आली नाही. नंतर माझ्या आयुष्यातला बराच काळ हा ज्याला आपण संघर्षाचा काळ किंवा खडतळ काळ असा म्हणू शकतो. वैयक्तिक आयुष्यातल्या माझ्या घडामोडी म्हणजे तो अतिशय कठीण असा काळ होता. त्या काळातून मी बाहेर जात होते आणि माझ्या मिस्टरांची तब्येत, म्हणजे 10 वर्ष ते आजारी होते आणि त्या दरम्यान म्हणजे माझं हिंदी वाचन सुद्धा म्हणजे जवळजवळ सुटलेलंच होतं. म्हणजे घरात इतकी, रेल्वे स्टेशनवर गेली की आम्ही 4 पुस्तकं उचलली नाहीत हिंदीची अशी कधीच व्हायचं नाही. आणि त्या काळात रेल्वे स्टेशनवर आजच्यासारखी कमर्शियल पुस्तकं नव्हती. म्हणजे पूर्ण साहित्याचा खजानाच होता. सगळ्यांना माहीत असेल की रेल्वे स्टेशन म्हणजे हिंदी पुस्तकांचा खजाना. तर इतकं, पण ते सुद्धा पुस्तकं म्हणजे तशीच्या तशी ती धुळीत पडून असायची. माझं वाचन सुद्धा जवळजवळ सुटलेलं होतं. मग नेमकं 2016 साली सोलापूर आकाशवाणीच्या सुनीता तारापुरे, मी सांगायचं राहून गेलं की सोलापूरमधून आम्ही जो काही माझा तो खडतळ काळ होता त्यामुळे म्हणा आणि अनेक कारणांनी आम्ही पुण्यामध्ये स्थायिक झालो.
2007-08च्या दरम्यान आम्ही पुण्यामध्ये आलो. त्याच्यानंतर जवळजवळ मी त्या काळात सूत्रसंचालनाचे म्हणजे त्यावेळी मी अर्थार्जनासाठी सूत्रसंचालनाचे कार्यक्रम घेत होते. मुलांच्या मी ट्युशन्स त्यांच्या शिकवण्या घ्यायचे. विषय मात्र माझा मराठी हिंदी असाच होता, शिकवण्यांचा विषय. आणि 2016 साली अचानक एके दिवशी आकाशवाणी सोलापूरच्या सुनीता तारापुरे, तुम्ही कदाचित नाव पण ऐकलं असेल, त्यांचा एक दिवस मला फोन आला की सोलापूरचे लेखक ल.सी. जाधव यांच्या होरपळ कादंबरीचा अनुवाद आहे आणि सुनीता तू करशील का म्हणून. मग मला कळलं नाही, मला तोपर्यंत अनुवाद ही संकल्पनाही माझ्या डोक्यात नव्हती. हिंदी साहित्याशी मी म्हणजे वाचनाशी तर मी पूर्णपणे तुटलेलीच होते आणि काहीच नव्हतं. फक्त जो काही माझा तो संघर्षाचा काळ होता त्या काळामधून मी जात होते. तर सुनीता तारापुरे म्हणाली की मी हा अनुवाद करताना जागोजागी अडखळते आणि सुनीता मला नक्की खात्री आहे की तू हा अनुवाद खूप चांगल्या प्रकारे करू शकशील. म्हणजे सोलापूरचं जे सांस्कृतिक वातावरण आहे आपण सर्व परिचितच आहोत की सोलापुरात एकापेक्षा एक म्हणजे तिथे साहित्य आणि सांस्कृतिक सोलापूरचं वातावरण अतिशय समृद्ध असं वातावरण आहे. आणि सुनीता तारापुरेंनी त्यावेळी माझा हिंदी साहित्याचा, जरी मी वाचनापासून तुटले होते तरी तिला ते माहीत होतं की हिंदी साहित्याची माझी वाचन किंवा माझा अभ्यास तिला बऱ्यापैकी माहीत होता. इव्हन त्यावेळी लक्ष्मीनारायण बोल्लींच्या घरी मी जायची. अगदी हेमकिरण पत्की, रजनीश जोशी असा तो गोतावळा त्यांनी मला खूप समृद्ध केलं. म्हणजे माझ्या संघर्षाच्या काळात जेव्हा मी अक्षरशः कोलमडून पडले होते त्या काळात मला अशा व्यक्तींनी खूप आधार दिलं. रजनीश जोशींनी त्यावेळी माझ्याकडून जयशंकर प्रसाद यांच्या कामायनीची संहिता लिहून घेतली होती त्याचं नाट्य रूपांतर करण्यासाठी आणि मी त्यांना घरी बसून ते सगळं करून दिलं होतं. त्यामुळे कदाचित त्यांना माहीत असेल की हिंदी साहित्याची माझी आवड किंवा भाषा किंवा तर तिने माझ्यावर विश्वास टाकून तो अनुवाद मला सोपवला आणि तिसऱ्याच दिवशी पोस्टाने तो अनुवाद करण्यासाठी माझ्याकडे ते पुस्तक आलं. तोपर्यंत सैद्धांतिक अनुवाद किंवा अनुवाद एक शास्त्र आहे, अनुवादाची प्रक्रिया किंवा अनुवाद कसा करावा याचं जे एक शास्त्रशुद्ध ज्याला आपण मीमांसा म्हणतो, मला त्याचा काहीच परिचय नव्हता. पण तो अनुवाद आल्यानंतर असं वाटतं ना की तुमच्या संघर्षाच्या काळात काहीतरी लख्खकन चमकले, आशेचा तो एक किरण मला वाटला आणि अक्षरशः मी त्याच्यावर तुटून पडले. म्हणजे मला कळलं नाही की माझ्या आत काय आहे म्हणून. म्हणजे माझ्या जे काही माझं विसरायचं ते एक साधन होतं. त्यावेळी तर लॅपटॉप नव्हते, आपण टेक्नॉलॉजी पण इतकी नव्हती. अगदी मला 2016चा काळ म्हणजे टेक्नॉलॉजी आली होती, आम्ही एवढे टेक्नोसेवी नव्हतो. म्हणजे मला वाटतं माझ्याकडे त्यावेळी स्मार्टफोन पण नसेल, लॅपटॉप वगैरे नव्हतं. तर माझ्याकडे फक्त एक डिक्शनरी, मराठी हिंदीची एक डिक्शनरी होती, शब्दकोश होता. त्याचा आधार घेऊन मी ल.सी. जाधवांच्या होरपळ या दलित आत्मचरित्राचा अनुवाद केला आणि मी त्यांना ते 3 खरडे त्याचे मी केले होते. पहिला खरडा मी ढोबळ अनुवाद केला, पोस्टाने त्यांना तो पाठवून दिला. जवळजवळ 250-300 पानांचा तो खरडा होता. ढोबळ म्हणजे तो जवळजवळ 400 पानांचा झाला. नंतर तो कमी कमी होत 250 पानांचा नंतर झाला, ही गोष्ट वेगळी. मी 400 पानं त्यांना पोस्टाने पाठवून दिली, नंतर 300 पानं. तर ल.सी. जाधव म्हणाले की म्हणे डागा मॅडम मला वाटतच नाही की ही माझी कादंबरी आहे, मला असं वाटतं की तुम्ही हिंदीला त्याला इतका चांगला न्याय दिला वगैरे. तर ठीक आहे, मला वाटलं कदाचित माझ्या हातला जो इतक्या वर्षांचं माझं जे हिंदी वाचन आणि हिंदी साहित्याचा मी जो MA पर्यंत शास्त्रशुद्ध केलेला अभ्यास आणि मन लावून जो अभ्यास केला, मला आठवते की माझे नोट्स MA ला असताना माझे नोट्स प्राध्यापकांनी मागून घेतले होते पुढच्या विद्यार्थ्यांसाठी. घरी बसून मी ते नोट्स काढले होते एक्सटर्नलमध्ये. तर कदाचित ते नोट्स किंवा माझी जडणघडण किंवा कुठेतरी आपल्या अवचेतन मनात तो केलेला अभ्यास आणि संघर्षाच्या काळात जरी मी त्याच्यापासून दुरावले गेले तरी कदाचित आपण दुरावलेलं नसतो त्याच्यामधून, ते कुठेतरी आपल्यामध्ये बीज असतं. म्हणून तो अनुवाद खूपच असा तो भावला आणि म्हणजे मला ल.सी. जाधव म्हणाले की मॅडम तुमच्यामुळे मी पूर्ण भारताचा झालो. आणि अंतिका प्रकाशन गाझियाबादने ते पुस्तक छापलं, माझं ते पहिलं पुस्तक. त्यावेळी 2016च्या टॉप 10 मध्ये त्या पुस्तकाचा समावेश होता. आणि मंगलेश डबराल, ज्ञानरंजन, चंद्रकांत देवताले, हरिश्चंद्र पांडे, अरुण कमल अशा अनेक साहित्यकारांनी ल.सी. जाधवांना फोन केला. त्या पुस्तकावर एक अनुवादक म्हणून माझा फोन नंबर पण नव्हता, आतल्या पानात माझं नाव होतं, फ्रंट पेजवर माझं नाव सुद्धा नव्हतं. पण मी याच आनंदात की आपण काहीतरी एक चांगलं काम केलंय आणि माझ्या दुःखाला विरंगुळा म्हणून काहीतरी माझ्या हातून, दुःख तर आपण नाही म्हणू शकत पण प्रत्येकाच्या आयुष्यातला जो एक फेज असतो त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी मला खूप म्हणजे त्यांनी मला एक प्रेरणा, बळ आणि असं दिलं.